अण्णा कसे असेल वजन. आज होता फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे म्हणजे मित्रांचं नातं किंवा मैत्रींचं नातं. आणि ही एक पवित्र भावना आहे की माझा हा फ्रेंड आहे आणि ह्याने मला खूप मदत केलेली आहे आणि माझ्या वाईट काळात सुखादुःखात मला ह्याने खूप मदत केलेली. तर असे असतात फ्रेंड्स किंवा फ्रेंडशिप डे. तर फ्रेंडशिप डे ही चांगली कल्पना आहे की ह्याच्यामुळे अनेक फ्रेंड निर्माण होतात. परंतु ते तुमचे फ्रेंड आहेत ना, तुमच्या वैवाहिक म्हणजे तुमच्या मॅरेज लाईफमध्ये येऊ देऊ नका. मॅरेज लाईफ तुमचं वेगळं असू द्या आणि तुमचे फ्रेंड वेगळे असू द्या, हो की नाही. हां, कारण का जर तुमच्या मॅरेज लाईफमध्ये तुमचा फ्रेंड आला तर तुमचं मॅरेज लाईफ खराब होऊ शकतं, हो की नाही. असं आहे बघा. त्यामुळं फ्रेंड वेगळा आणि आपलं मॅरेज लाईफ वेगळं, हो की नाही. असे दोन भाग आहेत. आणि लग्न झाल्याच्या नंतर एक आपली जबाबदारी बनते आपल्या पार्टनरबरोबर की आता हे माझं नातं आहे ते फॉरेवर आहे. जर मी मरणार किंवा तो मरणार म्हातारी होऊन म्हणणार किंवा कसे म्हणणार, पण तोपर्यंत आम्हाला हे नातं टिकवायचं आहे. तर नातं टिकवताना दोघांमध्ये विश्वास, प्रेम हे आलंच पाहिजे ना, आणि असणं गरजेचं आहे. तुमचा मित्र आहे किंवा त्याचा मित्र आहे, त्याची मैत्रीण आहे, तर ते संशयाचं नातं तयार नको व्हायला, नाही का. की अरे हा आईचा मित्र आहे. मग जेंट्स मित्राला लेडीज मैत्रीण असते आणि लेडीज मैत्रिणीला जेंट्स मित्र असू शकतो, ओके. तर अशामुळं प्रत्येक घरामध्ये वाद होतात, भांडणं होतात, ओके. आणि मग तो मित्र मध्ये पडतो की नाही, अरे तुझा नवरा असा का करतो, मी तर फक्त फ्रेंड आहे ना, असं आहे तसं. तुम्ही पण जास्त ढवळढवळ नका करू. फ्रेंड तर फ्रेंडच राहा. तुम्हाला त्याची बाजू घ्यायची गरज नाही, तिची बाजू घ्यायची गरज. ते दोघं नवरा बायको आपापला प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह करतील आणि त्यांना तुम्ही सोडून टाका. बाबा होतो मी फ्रेंड, तर तुझ्या नवऱ्याला पटत नाही, तुझ्या बायकोला पटत नाही, मी मैत्रीण होते, पण आता नको. तुमचं मॅरेज लाईफ आहे, तुम्ही चांगलं जगा, आहे की नाही. ते असं आहे ना, अशी एक म्हण आहे ना, वन टाईम चीटर ऑलवेज चीटर, आहे की नाही. तुम्हाला असं व्हायचं आहे का, एकदा तुम्ही चूक केली ती सारखी तुम्हाला चूक करणारे म्हणायला पाहिजे का. नाही, एकदा चूक झाली, सॉरी माझ्याकडून चुकलं, मी केलं असेल लाईफमध्ये, आता हे पूर्ण घडणार नाही, हे की नाही, असं बोलायचं. मग समोरच्याला पण समजते की अरे हां झालं, माणसाकडूनच होतात ना चुका, का देव चुका करतो का. नाही, माणूस आहे चुकणारा प्राणी, मग त्याला पण त्याच्या अनुभवातून जाऊ दे ना, की मित्र काय आहे, नवरा काय आहे. आणि मित्राचं कसं लपून छपून असतं, नवऱ्याचं कसं सर्व समाजात देखत असतं, कोणी तुम्हाला नावं ठेवणार नाही, हा त्यातला फरक आहे. परंतु काही स्त्रिया, आता काही प्रकरणं घडलेली आहेत बघा, बहुतेक प्रकरणं घडलेली आहेत. ती का घडलेली आहे सांगू का, की त्यांनी काय केलेले, नवऱ्याच्या जागेवर दुसऱ्या माणसाला आणून ठेवलेले. तर हे चालत नाही हो. नवरा आहे आणि नवऱ्याच्या प्रेम आपण दुसऱ्यांना द्यायचं, बायको आहे आणि बायकोचं प्रेम आपण दुसऱ्या बाईला द्यायचं, तर हे होत नसतं आयुष्यामध्ये. एकदा लग्न झालं की दोघांची जबाबदारी असती. मग ते तुम्ही वरच्या मनाने करा, खऱ्या मनाने करा, खोट्या मनाने करा, पण ते निभावावं लागतं समाजापुढं, एवढं मात्र खरे. कारण का तुम्ही लग्नात जा, जर तुमचा नवरा तुमच्याबरोबर नसला तर लोक म्हणतात अगं नवरा नाही आला तिचा, म्हणतात का नाही. कुठे कार्यक्रमाला गेलं, अरे त्याची बायको नाही आली, असं म्हणजे सहज वाक्य निघतं हो तोंडातून. आपण पण बोलतो कोणाविषयी, अगं नवरा नाही आला तिचा, बायको नाही आली त्याची, असं काय झालं काय माहिती दोघांमध्ये. तर असं आहे बघा. तर मला हेच सांगायचं होतं, आज आहे फ्रेंडशिप डे, पण फ्रेंडशिप करा, परंतु आपला संसार सांभाळून फ्रेंडशिप करा. जर आपल्या बायकोला नाही आवडत ना की आपली मैत्रीण आहे तर सोडा. जर आपल्या नवऱ्याला नाही वाटत ना की माझा मित्र हा जेंट्स आहे किंवा ऑफिसमधला माझा कोणी आहे मित्र, तर सोडून टाका ना. त्याला म्हणायचं नाही रे, आता माझी लाईफ वेगळी आहे, मला हे जमणार नाही. माझ्या मुलाबाळासाठी, समाजासाठी, माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या सासू सासऱ्यांसाठी, माझ्या स्वतःसाठी मला हे जमणार नाही. तुझं भले माझी किती गाढ मैत्री असू द्या, तू माझ्यासाठी काही करायला तयार असू द्या, पण मला आता लग्न झाले, माझ्या गळ्यात लायसन आहे, समाजासाठी किंवा माझ्या स्वतःसाठी एक बंधन आहे आणि ते बंधन मी मोडून
विरुद्ध वाटेने जाऊ शकत नाही, कारण विरुद्ध वाटेने गेल्यावर ती वाट फार अवघड असते आणि काट्याकुट्याची असते. म्हणून तर म्हणतात ना, लग्न करा, सरळ मार्गी जगा, नाही तुमचं जमलं सेपरेट व्हा, कोणी तुम्हाला नावं ठेवणार नाही, हो की नाही. पण एकमेकाला फसवू नका, एकमेकाचा विश्वासघात करून जाऊ नका, हे सांगायचं होतं मला. विश्वासाने जा, विश्वासाने लांब व्हा.